गणेशपेठ पोलिसांच्या पथकाने 3 मे रोजी एका आरोपीला अटक केली होती। आता त्या आरोपीच्या पत्नीला एका रेणुका तिवारी नावाच्या महिलेने तिच्या पतीला तुरुंगातून काढण्याचे आमिष दाखवून 1,10,000च्या खंडणीची मागणी केली। आरोपीच्या पत्नीने नकार दिल्यास रेणुका तिवारी नावाच्या महिलेने तिला भीती दाखवून धमकी देण्यास सुरुवात केली। घाबरून आरोपीच्या पत्नीने दागिने गहाण ठेवून त्या महिलेस खंडणी देऊ केली। पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे। महिलेने यापूर्वी सुद्धा अशा प्रकारे खंडणी वसुली केली आहे। गणेशपेठ पोलीस स्टेशन मध्ये मागील 3 तारखेला एक पिटा अंतर्गत क्राइम ब्रांचने गुन्हा दाखल केला होता। त्यात जय जोशी नावाचा आरोपी यास अटक केली होती। कोठडीत असताना पेपरवर मिळालेल्या माहितीवरून तिवारी रेणुका तिवारी नावाची जी महिला आहे त्याने तिच्या पत्नीशी संपर्क साधला। आरोपीच्या पत्नीशी तिला धमकावलं की तुझ्या पतीला मी पोलिसांकडून वाचवेल, तुला गुन्ह्यामधून मुक्त करेल आणि काही नाही केलंस तर पोलिस तुलाही केस धरून पकडून परपटत घेऊन जातील अशी तिला भीती घातली आणि तिच्याकडनं 1,10,000ची मागणी केली। त्या महिलेने पहिल्यांदा असमर्थता दर्शवली की एवढी पैसे मी देऊ शकत नाही। त्यावर तिने आणखी भीती टाकली आणि तिला तिचे दागिने एका सोनाराकडे गहाण ठेवण्यास भाग पाडून तिच्याकडनं 1,10,000 रुपयाची खंडणी वसूल केली। सदरची माहिती मिळाल्यानंतर सदर महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला आज रोजी अटक केलेली आहे। आज माननीय न्यायालयात तिला पेश करण्यात येत आहे। सदर महिलेने यापूर्वी तहसील पोलीस स्टेशनला देखील अशा प्रकारे एका महिलेकडूनच 15 लाखाची खंडणी वसूल केली होती। त्यात ती 3.5 महिन्यापर्यंत लॉकअपमध्ये बंद होती आणि तपासादरम्यान अशी माहिती मिळत आहे की अशा प्रकारचे गुन्हे अनेक पोलीस स्टेशनला तुम्ही केलेले आहेत। त्याबाबत आम्ही तपास करीत आहोत। सध्या पोलिसांकडून असे आवाहन करण्यात येत आहे की अशा प्रकारची कोणतीही माहिती या महिलेच्या संदर्भात असेल तर गणेशपेठ पोलीस स्टेशनला संपर्क साधावा, अन्यथा जवळच्या कुठल्याही पोलीस स्टेशनला संपर्क साधून आपली तक्रार नोंदवावी।